हॅलो एव्हरीवन अँड वेलकम अगेन टू स्पोबेक्स. आपण आयुष्यामध्ये बऱ्याच गोष्टी शिकत असतो, पण त्याची जी माध्यम असतात ती फार वेगवेगळी असतात. फिल्म हे एक असं माध्यम आहे की जे आपल्या मनावर प्रभाव करून जातं. फिल्ममधून ज्याही काही गोष्टी आपण घेतो, शिकतो, वेगवेगळ्या वयामध्ये वेगवेगळ्या पडावावर ते खूप चांगल्या पद्धतीने आपल्या मनावर एक वेगळ्या पद्धतीने प्रभाव करतं. तर अशाच क्षेत्रामधनं आलेले आपले एक फिल्म मेकर, फिल्म डिरेक्टर अँड रायटर आपल्यासोबत आज इथे स्टुडिओमध्ये आलेले आहेत. त्यांचं नाव आहे संजीव मोरे. वेलकम सर, वेलकम टू स्टुडिओ. थँक्यू सर. आपण इतक्या सुंदर क्षेत्रामध्ये आपलं नाव कमवत चाललेले आहात. तमिळ, तेलुगू, हिंदी, मराठी अशा वेगवेगळ्या लँग्वेजेसच्या फिल्ममध्ये आपण रायटिंग किंवा डिरेक्शन असं काम करतायत. सर, इतक्या मल्टी लँग्वेजेसमध्ये काम करणं आणि त्यासोबतच ह्या क्षेत्रामध्ये येणं, हा जो कम्प्लीट प्रवास आहे, हा प्रवास आम्हाला तुम्ही शेअर कराल काय? माझं शिक्षण फक्त 10वीपर्यंत झालं आहे, पण मला सिनेमाची फार आवड होती. मी जेव्हा 5वीमध्ये असताना म्हणजे जे शाळेला जायचा जेव्हा आपला रस्ता होता ना, जवळपास 2-3 थिएटर अशा चित्रपट थिएटर होते आणि पोस्टर बघायचो. अरे आज नवीन चित्रपट लागला, ओके. आणि शुक्रवारी ते ठरलेलं रोज आहे की शुक्रवारीच रिलीज होतात. मग जाताना आम्ही बघतो, अरे आज तेलुगू पिक्चर हा लागला, ओके, अरे हा हिंदी लागला. तर आणि शाळा असल्यामुळे काय शाळा बुडून किंवा दांडी मारून आपण चित्रपट पाहायला जाऊ शकत नव्हतो. मग असं ठरलं की बाबा चित्रपट तर बघायचा आहे. आणि चित्रपट बघायचा कसा बघायचा, मग शाळा अटेंड करायची, म्हणजे घरी माहीत झालं नाही पाहिजे की बाबा मी शाळेला सुट्टी केली किंवा 11:30पर्यंत ते प्लेट अटेंड करायचा. 12 वाजता पहिला शो सुरू होत होता, म्हणजे तो प्रेझेंटीवाला पिरियड. यस. त्या 12 ते 3 ते हा शो माझा फेवरेट शो, म्हणजे प्रत्येक म्हणजे जेव्हापर्यंत एज्युकेशनमध्ये होतो पहिला शो. कारण तो 12:30ला सुरू होतो आणि 2ला संपतो. आणि मी इंटरव्ह्यूमध्ये बाहेर यायचो. तेव्हा पास भेटत होते आणि त्या जो गेट कीपर्स त्याला विचारायचं, बाबा हा पास ठेवून मी उद्या येऊ शकतो का? तो बोला नहीं कोई बात नहीं, पास है, आप कभी भी आ सकते, आपके पास रहेगा. जेव्हापर्यंत थिएटरची पास म्हणजे ते चित्रपट इंटरव्ह्यू झाल्यानंतर पास भेटत होते ना हल्ली, म्हणजे आता नाही तर तो पास खिशात ठेवून घ्यायचा. मग दुसऱ्या दिवशी यायचं, मग इंटरव्ह्यूच्या नंतरचा बघायचा. म्हणजे 10वीपर्यंत माझा चित्रपट असंच बघणं झालेलं आहे. कम्प्लीट सिनेमा नाही बघितला. म्हणजे असं शाळा अटेंड बी करायची आणि चित्रपट पण बघायचा. हां. पण त्यामध्ये मग कसं आहे, आपण एक मिडल क्लास टिपिकल फॅमिली आपली ज्या बॅकग्राऊंडमध्ये आपण येतो, रोज पैसे नसायचे. तर आम्ही काय करायचो, मी माझ्यासोबत माझे 2 मित्र असायचे. आम्ही काय करायचं, ते मुलीचे कंपॉक्स असायचे ना, त्यामध्ये पैसे बघायचे कोणाकडे जास्त आहे. ज्याच्याकडे जास्त आहे त्याने पैसे काढून घ्यायचे. तेव्हा 3 या 5 रुपये काहीतरी तिकीट होतं, असे पैसे काढून घ्यायचे, चित्रपट बघायला जायचं. पण त्या मुलींना माहीत झालं की बाबा पैसे चोरी गेले म्हणजे 2-3पैकी दुसरं कोणीच नाही, असं करून चित्रपट बघितलं. मग मी जेव्हा दूरदर्शनवर तो पिक्चर आला होता प्यासा, मी फार इन्स्पायर झालो त्या पिक्चरमुळे. प्यासा बघितला, म्हणलं की यार ते पडद्याआडचं काम किती नॉट इझी, म्हणलो की चित्रपट बनवणं. मग त्यानंतर ते गुरुदत्तचे आणखी 1-2 चित्रपट बघितले, कागज के फूल है ना. तर असं वाटलं की यार किती टफ काम आहे हे डिरेक्शन. आणि तिथं डिसाईड केलं की मला डिरेक्टर व्हायचं आहे. आता बस मला आता, मी तेव्हा समजा 7वी असेल समजा, म्हणजे 7वी, म्हणजे मी पॅशनेट झालो की मला डिरेक्टर बनायचं आहे. ठरवलं होतं की मला डिरेक्टर बनायचं आहे, एनी काही काय असं ना. तर माझं आता मग पुढं हे झालं. मग जसा उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागतात शाळेला, तर न सांगता मुंबईला पळून जाणं, 1-2 दिवस राहणं, परत वापस येणं. म्हणजे आपलं माहीत झालं पाहिजे आपण गेलं कसं करायचं. यस. मग असं झालं, 10वी कंप्लीट केली, चांगले मार्क आलं आणि पास झालो कॉलेजमध्ये ॲडमिशन. 10वी पास झाल्यानंतर माझं लक्ष नव्हतं शिक्षणासाठी. मी सांगितलं आईबाबांना की मी मुंबईला जातो आणि मला डायरेक्टर. तर ते बाबा आमचे थोडेसे रागिष्ट होते. आपली कोणती खानदानीचे लोक आहे म्हणे त्या चित्रपटामध्ये, कोण आपल्या जवळचे कोणी आहे का? नाही.
कशाला म्हणे, चांगलं शिक्षण तुझं चांगलं आहे, पुढे जाशील तर जॉब तुलाच लागणार. असं झालं. तर मग 10वी घेतली. बाबा पण नोकरी करायचे का? येस, म्हणजे हां रोजगारवाला होतं, पण असं. तर ठरलं 11वीमध्ये ॲडमिशन घेतलं आणि आता कॉलेज अटेंड करत नव्हतो. मग डेली बाबा माझे आर्ग्युमेंट व्हायचे का कॉलेजला जात नाही. मी सांगितलं मला जायचं नाही, मी मुंबईला जाणार. तर माझी एक मोठी बहीण होती, आता सध्या ती नाही आहे. ती बोलली की ठीक आहे, याला एक बार मोका तर द्या, अगर तू काहीच करू शकला तर परत तर येणारच ना. सख्खी मोठी बहीण. मग सख्खी मोठी बहीण. अच्छा. मग ती सपोर्टिव्ह होती, म्हणजे ठीक आहे हा बरं हा जिद करत आहे तर त्याला काहीतरी वेळ द्या त्याला, नाही तर परत येऊन तो काही ना काही करेलच ना. आयुष्य त्याला पण जगायचं आहे, असं नाही की तो गेला आणि तिकडेच होणार. क्या बात आहे. म्हणजे तेव्हा असे विचार. हां. आणि मग बाबा म्हणे नाही नाही पाठवायचं नाही, तो चांगला शिक्षणामध्ये चांगला आहे, तो पुढे शिकेल, त्याला जॉब वगैरे. आणि मला भाषाच लहानपणापासूनच होतं की तेलुगू आली पाहिजे. तेलुगू माझी चांगली होती लहानपणीच, लिहिता येते वाचता येते. कसं काय म्हणतो? सेकंड लँग्वेज तेलुगू होती. मी तेलंगणामध्ये माझं शिक्षण जे आहे ना हे आदिलाबाद डिस्ट्रिक्टमध्ये झालेलं आहे, म्हणजे तेलंगणा आदिलाबाद. आता पहिलं आंध्र प्रदेश होतं, आता हल्ली ते तेलंगणा झालं. तर माझं शिक्षण मराठीमध्येच घेतलं मी, कारण आपली मातृभाषा मराठी आपल्याकडेच असावी. आणि सेकंड लँग्वेज तेलुगू होतं आणि इंग्लिश होतं. आणि मी 5वीपर्यंत जसं मला असं वाटलं की मला इंडस्ट्रीमध्ये कामासाठी जायचं आहे, तर माझी कमांड होती लँग्वेजवर. माझी इंग्लिश चांगली होती, तेलुगू चांगली आहे. असं करून मी भाषेचं थोडंसं बोध घेत होतं की बा आपलं परत तिथे गेल्यानंतर तकलीफ नाही झाली पाहिजे. म्हणजे असं वाटलं नाही की हा 10वी शिकलेला आहे. इंग्लिश मराठी तुम्हाला माहीत आहे की जे मराठी शिकतात त्याची इंग्लिश तेवढी छान नसते, फार कमीच लोक असतात म्हणजे बोलू शकतात. तर इंग्लिश माझी चांगली होती. मग मी ती थोडंसं एसेंट चेंज केलं की बा UK रिटर्न असल्यानं या ॲक्च्युली असं तो लोकांना वाटलं की अरे हा म्हणजे व्यवस्थित बोलतो इंग्लिश असं. मग एक दिवस झालं बाबा आणि माझा वाद झाला की बा मी कॉलेज करत नाही, मला यस मी आता मुंबईला जातो, माझं ठरलं. तर मग त्या दिवशी बाबा माझे भांडण तर नाही समजा आर्ग्युमेंट. तर मग मला बोलत नव्हते, आई बोलत नव्हती, बाबा बोलत नाही. मोठा भाऊ होता पण त्याचा तेवढा इंटरेस्ट नव्हता. मोठा भाऊचा सपोर्टिव्ह होता, बट ते बाबाचं आम्ही असं होतं, बाबा म्हणलं ते बस. तर एक दिवस काय झालं, असं झालं तर घरापुढच्या एक त्यांचं लग्न होतं, ते मुस्लिम होते. ते मी त्यांना मामा म्हणायचो, मामू. अरे क्या भांजे यार डेली झगड़ा होता, तू चल बोले शादी में जाके आते हैं. बोलो बाबा नहीं मानेंगे. बोले मैं बात करता हूँ. नांदेडला नाही, किनवट जवळ होतं, म्हणजे बॉर्डर, मराठवाड्याचं बॉर्डर समझा. तर ते म्हणे मैं बाबा से बात करता हूँ. बोलो बात. तो ते म्हणे यार आपके बच्चों को शादी में लेके जा रहा, आपका दिल्ली तो झगड़ा हो रहा है. तर ते बाबा म्हणे ठीक आहे आप लेके जा रहा हो, आपकी जिम्मेदारी. म्हणून ठीक आहे. आणि मी बोललो हेच माझी संधी घराच्या बाहेर पडायची. आता हा मोका मला भेटला, ही संधी मी अजिबात याचा सोडणार नाही आणि मी इथून जाणार. मी जास्त कपडे दोन ड्रेस टाकले आणि जे पैसे मी जमा करत होतो, मला कुठलंही व्यसन नसल्यामुळे माझ्याकडे पैसे जे आपल्या वया आणि पुस्तकात असतात ना ते आम्ही जमा ठेवायचो. आत्ता बी माझ्याकडे 2 रुपयाच्या 1 रुपयाची 5 रुपये 10 रुपये जुन्या नोट आजवी आहेत, आता पण कॅरी करून ठेवलो. आणि ते जमा केल्या बॅगमध्ये टाकले. येस येस कारण मला माहीत आहे मला खर्च आहे. मी गेलं तर सिनेमा, दुसरं कुठलंच काही नव्हतं. दुसरं पॅशन म्हणजे सिनेमाच होता. येस सिनेमा. येस मला डायरेक्टर व्हायचं झालं. मग तिथून आम्ही त्याच्यासोबत लग्नाला गेलो, लग्न अटेंड केलं. तर आणि मला आठवण आहे कारण ते मार्चचे दिवस होते, गरमीचे होते. त्यांनी काय ते आपलं बगारा भात म्हणतात ना, ते भात आणि कढी केली होती. आणि एवढं जेवलो मी. येस थोडंसं जेवलो मी, कारण माझं लक्ष निघायचं होतं. मी कसे याला सोडू आणि यस काहीच नाही. तर जेवण झालं. म्हणलो मामू मैं इधर रोड पे रहता हूँ, ठीक है भांजे. बोले अभी आपण निकलने वाला आहे. मला ठीक आहे आधा घंटा आहे बोले. मी पटपट रोडवर आलो आणि तिथे तेव्हा शेअरिंग जे आपलं जीप वगैरे शेअरिंग असतात ना, त्याच्याने मी किनवटपर्यंत पोहोचलो. जसं किनवट पोहोचलो तिथे नांदेडची बस लागूनच होती. नांदेडला पोहोचलो. जसं नांदेडला पोहोचलो तर तेव्हा देवगिरी असायची 4:30 वाजता नांदेडहून निघायची. तिच्याने मुंबईला पोहोचलो. आता मुंबईला पोहोचल्यानंतर आता इथे काय झालं ते काहीच माहीत नाही. आता मी तिथं मुंबईला बसलो. माझं स्वप्न, मी आलो आणि एक मोठ्या शहरामध्ये कोणी सोबत नाही काय नाही, मी आणि आता कसं काय करायचं. टार्गेट माहीत आहे की कुठे मी, कारण मी जेव्हा उन्हाळ्याच्या सुट्ट्या असायच्या ना मुंबईला जाऊन मी
सर्चिंग करत होतो बाई कुठे थांबायचं आणि कुठे काय करायचं आणि कोण इथे थांबलं तर आपलं सपोर्ट कसं काय असणार असं करून मी पहिलेच आपलं हे केलेलं होतं किंवा इथे गेलं तर आपण इथे थांबूया. अरे मला थिएटर करायचं असलं तर ते जुहूला होतो पृथ्वी थिएटर एक तेव्हा एकमेव ठिकाण होतं थिएटर म्हणजे तिथे भरपूर होते पण हां पृथ्वी थिएटर हां. तर मग मी या एरियामध्ये थांबलं तर आपलं म्हणजे जाण्या येण्याचा जे टाईम आहे ना आणि पैसे लागणार नाही. बाय डिस्टन्स वॉकिंग 15 मिनटं मी जिथे राहत होतो तिथून. मग मी तिथे आलो. मग तिथे विचारलं बा घर ते भाड्याने असं पाहिजे तर काय करता म्हणलो असं असं आहे. सांगितलं माझ्याबद्दल. बरं ठीक आहे. तर तिथे पेइंग गेस्ट म्हणून होते 3-4 दोघंच होते. मैंने दोनों आप एडजस्ट हो सकते हैं. मतलब मुझे कोई इशू नहीं है. मैं ज़िंदगी एडजस्ट करने के लिए आया हूँ. ये तो रूम की बात है. तर मग ते असं ठरलं. मग मी थिएटर जॉईन केलं देशपांडे मकरंद देशपांडेंसोबत त्यांचं डायरेक्शनमध्येच होतो. त्यांच्यासोबत 1-2 प्ले केले आणि प्ले केले तर ते जेव्हा नाटक असतं ना ज्या दिवशी प्रयोग असतो त्या दिवशी 100 रुपये भेटायचे आणि ते 100 मला दुसरे 100 भेटायपर्यंत ते खर्च चालवायचा. प्रयोग नाही होत तेव्हापर्यंत प्रॅक्टिस आणि हे सगळ्या गोष्टी मी बाय वॉकच जात होतो. मी 4 रुपयामध्ये 1 दिवस काढत होतो. ते कॅल्क्युलेशन होतं जेव्हा मी गेलो होतो का ती गोष्ट आहे मतलब एंड ऑफ 99 आणि अर्ली 2000. तेव्हा चाय 1.5 रुपयाला भेटत होती आणि वडापाव जे 2.5 रुपयाला भेटत होता. आणि मी लेट उठायचो म्हणजे रात्री आलो नाटक वगैरे प्रयोग करून आलो किंवा रिहर्सल वगैरे झाला की लेट यायचं म्हणजे सकाळी 11-11:30 उठायचं. उठलं आणि मला जे मुंबईचं जे आवडतं ना सगळ्यात छान म्हणजे तिथलं पाणी वजनदार पाणी आहे. तुम्हाला भूक लागली तुम्ही 2 गिलास पाणी पिया तुमची भूक मिटते. कमीत कमी 1-1.5 तास तुम्हाला भूक लागणार नाही. असं करत मी स्ट्रगल केला. यस जून अच्छा म्हणजे ताकद देत होतं की पाण्यानेच आपण आपली भूक यस. मग असं वाटलं की अरे आता भूक लागली आता जेवलं पाहिजे. तर मग नाही म्हणलं एक चाय घ्यायची. म्हणजे असं वाटतं की आता भूक कंट्रोल होत नाही ना. एक होते ना की तुम्ही भरपूर कंट्रोल केला भुकीला पण भूक थाया नाही. तर मग तसं काय करायचं एक गिलास पाणी आणि चाय प्यायचं. परत 2 तास आपले निघाले. असे करून 4 रुपयामध्ये माझा आवडता हे म्हणजे वडापाव. मी 9 महिने कंटिन्युअसली वडापाव खाल्ला. जेवण एकत्र कधी जेवलं नाही. न जेवण्याचं किंवा असं काही म्हणजे तेवढे पैसे नसायचे खिशामध्ये. आणि दुसरं मला मॅनेज स्वतःच करायचं होतं कारण मी घरी मदत घेऊ शकत नव्हतो. न घेऊन याची 2 रिझन होते. एक तर नाही यस तर त्यासाठी मला स्वतःलाच मॅनेज करायचं. तो येत होता पण कसं ते की है ना डेली प्रॅक्टिस नाही जायचं. जसं की आज ठरलं की बा उद्या आपला प्रयोग आहे तर 3-4 दिवस पहिलं प्रॅक्टिस व्हायची असं. आणि तिथे मग आता त्यांना माहीत झालं म्हणजे तू कुठेतरी TV सिरियलला असिस्टंट म्हणून जॉईन हो बहुतेक तुझा जे आहे ना इथलीच तुझे खर्च पाणी हे सगळं निघून जाईल. तर मी म्हणलो मी कोणाला ओळखत नाही. ते आत्ता तर जस्ट सुरुवात केली. म्हणजे शुक्रवारी शनिवारी आणि रविवारी ते बीड येते. टोटल इंडस्ट्रीचे लोक असतात हिंदी मराठी आणि यस तिथे प्ले नाटक होतं असतात ना ते. मग तेव्हा ते अनुराग बासू हे ते सगळे त्यांचं तेव्हा एक सिरियल गाजलेलं सिरियल होतं झीवर कोशिश एक आशा. मग मी त्यांना भेटलो त्यांना विचारलं तर ठीक आहे म्हणे. मी विचारलं काय एक्सपिरियन्स काय. मी बोललो काहीच नाही आय एम टोटली फ्रेश. तर ओके ठीक है मैंने तो आप एक काम करो कल बालाजी आया ना. तो मैं एक्साइटेड झालो. बालाजी माहीत तर नाही कुठे आहे बालाजी है ना. तो बोले लक्ष्मी इंडस्ट्री में आ जाना बालाजी. आता माहीत तर नाही आणि मी त्या नाव होतं बालाजी टेलिफिल्मचं नाव. ठीक आहे बाबा. आता मग मी सकाळी निघालो. आता माहीत तर नाही कुठं जायचं बाय वॉकच निघालो. पण कळलं की बाबा मी जिथं असतो तिथून 15 मिनिटाचा रस्ता बाय वॉक आहे. आणि पूर्ण शर्ट ओला झाला घामाने. आणि तेव्हा बिल्डिंगचं काम चालू होतं बालाजी टेलिफिल्मचं म्हणजे हां काम चालू होतं. लिफ्ट लागायचे ते सगळे काम चालू सेट लागलेले होते खालीवरी शूटिंग होत होती. मग तिथे त्यांना गेलो. मग असं वाटलं अरे असं गेलं तर कसं पूर्ण तर मग शर्ट काढला त्याला पिळल्यानंतर शर्ट एकदम ओला झाला. थोडा वाळल्यानंतर असं वाटलं की बाबा थांबूया वास वगैरे ते नाही ओके. मग तो घातला
गेला ते म्हणून ठीक आहे आप एक काम करो कल से आना. म्हणलं नाही सर कल से नाही, मैं आज ही जॉईन करता हूँ. मग त्यानंतर थोड्या दिवसानंतर मग कहाणी घर घर की स्टार्ट होत होता. 4-5 दिवसानंतर 2-3 दिवस ते वीकली सिरियल होतं, डेली सोप नव्हतं. कोशिश एक अशा वीकली होतं. आणि त्या आपलं 3-4 दिवसाचा ब्रेक आल्यानंतर कहाणी घर घर की चालू होत होतं. तर माझे एक दुसरे जे गुरु होते ना अनिल व्ही कुमार, त्यांना ते सिरियल भेटलं. तर ते एक माझे मित्र होते जे माझ्यासोबत रूम शेअरिंग करत होते ना, ते त्यांचे चांगले मित्र होते, एकत्र स्ट्रगल करत होते. त्यांनी म्हणले की यार मैं एक सीरियल कर रहा, तू आ जा एसोसिएट में. तो ते म्हणे ठीक आहे, मैं एक संजीव आहे वो भी आएगा. बोलले ठीक आहे. मग तिथून जे जर्नी सुरू झाली सेकंड, मग तिथून मग वापस बालाजी, कंटिन्युअसली बालाजीच केलं. आणि कहाणीमध्ये मी असिस्टंट म्हणून काम केलं. यस, कहाणी घरघरीमध्ये असिस्टंट म्हणून काम केलं. असोसिएट झालो त्याचा. त्याच सिरियलचा 6 महिन्यानंतर सेकंड युनिट डायरेक्टर झालो. जेव्हा माझं हार्डवर्क बघून त्यांना चांगलं वाटलं की बाबा कमी टायमामध्ये. आणि मी स्वतःचं पनिशमेंट कसं देत होतो की माझी चूक होऊ नये, किंवा चूक झाली तर स्वतःला पनिशमेंट काय, स्वतःच मी पनिशमेंट ठेवायचं. यस, नाही स्वतः म्हणजे स्वतःचं पनिशमेंट. मी या इंडस्ट्रीमध्ये डायरेक्टर बनण्यासाठी आलो आणि माझं कामच हे आहे डायरेक्शन. तर माझ्याकडून चूक कशी घडली. मग मी 3 दिवस काही खात नव्हतो, पाणी आणि चाय. हे म्हणजे जवळपास कोणाला कळालंच नाही. मग जेव्हा कळालं त्यांनी रिक्वेस्ट केलं की असं करू नका, चुका सगळीकडून होतात. नहीं, सबसे होता होगा अलग बात है. मैं इसी फील्ड के लिए आया हूँ, डायरेक्टर ही बनने के लिए आया हूँ. डायरेक्शन में काम कर रहा हूँ तो मेरे से गलती कैसे हुई. असं स्वतः मी पनिशमेंट स्वतःसाठीच ठेवलं होतं. आणि त्याचा फायदा काय झाला माहीत आहे का, जेव्हा मी बालाजीच्या बाहेर निघालो, जे कहाणी घरघरची कंप्लीट 450-450 एपिसोडपर्यंत होतो मी. मग त्यांना जेव्हा फ्लॅशबॅकमध्ये काही सीन टाकायचे होत होते ना, तर ते चॅनल आपलं जे सिरियलचे क्रिएटिव्ह होते ते मला फोन करून विचारायचे, अरे वो एपिसोड का सीन डालना है, वो कौन सा है. तर मी त्यांना मग मी बीटा टेप येत होता तेव्हा, बीटा टेप, आता तर डिजिटल झालं सगळं. बीटा टेपचा नंबर, सीनचं कंटेंट, त्याच्या पुढचं आणि मागलचं सीनचं कंटेंट, त्याचं कॉस्ट्यूम, हेअरस्टाईल, एवढं पण मी त्यांना सांगत होतो. त्या पनिशमेंटचा माझा एवढा फायदा झाला. तर ते विचारायचे, अरे ऐसा है, तो म्हणलं नहीं मैं बताता हूँ, मला टेप नंबर ये है, सीन नंबर ये है, आणि TCR पण सांगायचं की इतना देख लो, एक बार चेक कर लो आप. आणि मग त्याचे कधी फोन यायचे रात्री बेरात्री, अरे हमको कल का ये है. म्हणून ठीक आहे. पण हे जे तुमचे एक्सपिरियन्स आहे हे सगळ्यांसाठीच खूप मौलिक मेसेज आहे. येस, की का तुम्ही वाट बघता, का आपण वाट बघावी आपल्या चुकीची की दुसरे कोणी आपल्याला. नाही, असं नाही, कळायला पाहिजे. यस. आणि तुम्ही पनिशमेंट या माध्यमातून म्हणजे त्यातून शिका काही. यस, ते सगळ्यांनी केलं पाहिजे. म्हणजे त्यांना पॅशन जगावं तर असं ते सगळ्यांनी केलं पाहिजे. म्हणजे त्याला कळलं पाहिजे की आपल्याकडून चूक झाली आणि याचं स्वतःच पनिशमेंट दिलं पाहिजे. तर मग पुढे तो करू चूक होणार नाही. असं झालं. शिक्षण पुढं न शिकण्याचं कारण का, मला माहीत होतं मला डायरेक्टर व्हायचं आहे. भाषा मला 3-4-5 भाषा तर आरामशीर मी बोलू शकत होतो. आणि मला जेव्हा डायरेक्टर्स व्हायचं आहे, मला सगळंच काही हे आहे, तर मी पुढे शिक्षण करून 4-5 डिग्री PG वगैरे करून मला काही फायदा नाही. म्हणजे माझे 3-4 वर्ष वेस्ट होतात. म्हणजे तुम्हाला एक्सपिरियन्स प्रॅक्टिकल नॉलेज घेऊन तुम्हाला जे काही आहे ते होता येत आहे, तर मग कशाला कुठे ऍडमिशन घेऊन टाइम वेस्ट करायचा. येस. तर तुम्हाला किती, म्हणजे आता जे तुम्ही सांगताय कहाणी घरघर की सुरू झाली, मग दुसरा पार्ट सुरू झाला, म्हणजे एकूण किती महिने झाले होते लोटले आणि तुम्ही तेव्हापर्यंत काय घरी बोललेच नाही. नाही. हां, आता तसं काय झालं, जेव्हा कहाणी घरघरकीचे नाव जात होतं ना, तर कोणीतरी आईबाबांना सांगितलं, आता आईबाबाकडे परत घराकडे येऊया. मी आईबाबांना माझी भेट झाली 4 वर्षानंतर. मी कधीही त्यांना लेटर असं काही लिहिलं नाही किंवा सांगितलं नाही मी इथे यावं, असं काहीच नाही. कारण माझे जेव्हा शाळेतले मुलं किंवा माझे जे मित्र होते ते हमेशा थट्टा किंवा मजा करायचे, सर डायरेक्टर बनने जाएगा. येस. मग आई रडत, म्हणजे आईचं असं होतं की हा काहीतरी करेल, कारण काय त्याचं माहीत आहे की जिद्दी आहे, लहानपणापासून हा काहीतरी करेल. बाबांना माहीत आहे, बाबाला पण माहीत आहे. यस. पण जेव्हा मी घरी पोहोचलो तेव्हापर्यंत बहीण नव्हती, समजा असं झालं. 4 वर्षाच्या प्रवासामध्ये
असं झालं ते. त्यानंतर घरी बाबा मुंबईला आले. मी बालाजीच्याच बिल्डिंगमध्ये 4थ्या माळ्यावर शूटिंग करत होतो. कोणीतरी सांगितलं सांगितलं ते ॲड्रेस येते ना, सिरियल संपल्यानंतर बालाजीचा पूर्ण ॲड्रेस येत होता. बालाजी टेलिफिल्म्स, अंधेरी वेस्ट असं सगळं त्यात तुमचं नाव झळकायचं. ते नाव जायचं ना. right. पहिला असिस्टंट म्हणून जात होतं, मग हे जात होतं. तर त्यांनी ते ॲड्रेस घेतला आणि तिथे आले आणि मी 4थ्या माळ्यावर शूटिंग करत होतो. वॉचमॅन येऊन सांगतो की संजीव सर कोणी मिळणे आहे. मी म्हणलं मला तर कोणी येणारच नाही, कारण मी कधी सांगितलं नाही काय करत आहे काय नाही आणि कोण येऊ शकते. मोठा भाऊ आपलं साऊथ आफ्रिकाला होता, ते ईस्ट आफ्रिका आहे ना, ईस्ट आफ्रिकाला होता. तर म्हणलं मोठा भाऊ तर तिथे आहे आणि बाबा पॉसिबलच नाही की येणारी. आणि त्यांना म्हणलं बाबांना तर माहीत नाही. मी काय केलं, 4थ्या माळ्याची विंडो अशी ओपन करून खाली बघितलं तर बाबा उभे. मग अक्षरशः डोळ्यात पाणी आलं, यार बाबाला 4 वर्षांनंतर भेटत आम्ही. आणि त्याच दिवशी कुसुम हा सिरियल सुरू होत होता सोनीसाठी. तर जितेंद्र साहेब आहे ना, त्याचा इंटरव्ह्यू होता. मी म्हणजे है ना, तर बाबाला घेऊन आलो. तर बाबा जितूजीचे मोठे फॅन. आता त्यांना दोन्ही गोष्टी लक्षात आल्या की माझा मुलगा इथे काम करतो आणि माझा आवडता नट इथे बसून आहे, त्याचा इंटरव्ह्यू चालू आहे. क्या बात है. तर त्यांच्या डोळ्यात पाणी आलं की येस आनंद येस 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 हां. तर त्यांना एक तर 4 वर्षानंतर दिसलं मी. हा यस 4 वर्षानंतर त्यांना भेटलो आणि बाबा त्यांना माहीत झालं, त्यांनी काही तुझी जिद्द पूर्ण केलं. तू ठीक आहे, मार्ग न चुकीचा होता तुझा, सांगितलं नाही. येस तुमच्यावरती प्राऊड फील होत असेल त्या time. येस. मग तिथून माझं घरी येण्याचं सुरू झालं. म्हणजे मी घरी येत होतो, भेटत होतो, शूटिंगला परत जात होतो. इथे आदिलाबाद, इथून समजा नागपूरहून 200 किलोमीटर दूर असा हा प्रवास होता. मग त्यानंतर काय झालं, सिरियल करता करता असं वाटलं की मी हे सिरियल करायसाठी तो आलो नाही, कारण मला डायरेक्टर व्हायचं होतं. आणि मी जेवढे सिनेमे असं ठरले की बाबा. पण तरी पण तुमचा एक खूप चांगला प्रवास हा सिरियल मधून सुरू झालेला, म्हणजे एकूण सिरियल्स पासनं तुमचं येस ह्या क्षेत्रामध्ये पदार्पण झालं. तर कसं काय, म्हणजे तुम्ही मग सिनेमामध्ये कसे काय पोहोचले? काय अल्टिमेट सगळ्यात तसं असतं ना बा, की चित्रपटासाठी येतात आणि चित्रपट डायरेक्शन करायचं आहे, हा एक चॅलेंजिंग असतो ना. आणि सिरियल बॅकग्राऊंड असल्यामुळे काय असते, प्रोड्युसरना सांगणं की बा मी सिरियल डायरेक्ट केले आहे. तर सिरियलचं तेवढं इम्पॉर्टन्स तेव्हा नव्हतं. म्हणजे आता हल्ली सगळीकडे सिरियल्स पॉप्युलर झाले, मोठा कॅनव्हास झाला. ती सिरियल येस सिरीज तर आत्ता सुरुवात झाली समजा. तर मग एक चित्रपट लिहिला मी, पहिलं पाऊल जीवनाचा. ॲक्च्युली मी ते तेलुगूमध्ये करणार होतो. तेलुगूमध्ये मी स्क्रिप्ट रेडी केली, सगळं झालं. मग फायनान्ससाठी स्वतः काही पैसे लावून स्वतः आणि असं तयार केले की बा कोणी न समजा कोणी प्रोड्युसर भेटला नाही आपल्याला, तर आपण स्वतः करू शकतो, त्याची तयारी करत होतो मी. रायटिंग कंप्लीट झाली. मग मी हैदराबादला पोचलो, कारण हैदराबादमध्ये ऑलरेडी मित्र होते आणि मी तिथे ऑलमोस्ट पॉप्युलर होतो. तेलुगू सिरियल डायरेक्ट केल्यामुळे. ते बी बालाजी टेलिफिल्मचे तेलुगू सिरियल होते, पॉप्युलर होते. 3 सिरियल होते, कालारात्री, काव्यांजली आणि रक्तसंबंधम. हे त्यांची मी ॲज अ डायरेक्टर म्हणून काम केलं. त्यामुळे तिथे वर्क चांगली आणि लोकांना माहीत होतं की बा संजीव म्हणजे. त्यांचा एकच प्रॉब्लेम होता, संजीव मोरे कसे येते, कारण आपण आडनाव मागे लावतो आणि तिथे साऊथमध्ये काय आता मोरे म्हणजे इनिशियली एम संजीव असलं पाहिजे असं त्याचं आहे. तर म्हणलं मोरे म्हणजे मी महाराष्ट्रीयन आहे, बट माझं शिक्षण वगैरे आदिलाबाद आणि हैदराबादला झालेलं आहे, असं मी त्यांना सांगत होतो. मग तेलुगू कशी लिहिता वाचता येते, म्हणलो अरे मी शिक्षण माझं इथेच झालेलं आहे. येस सेकंड लँग्वेज माझी तेलुगू होती. तर त्यांना कौतुक वाटायचं. तर म्हणून ठीक आहे, सिरियल आम्ही फिल्म कंप्लीट केली. मी इकडे कसं झालं, पहिली चित्रपट तेलुगूमध्ये करायचं कंप्लीट रेडी झालो. प्रोड्युसर भेटलो तिथे, ते म्हणले ठीक आहे चांगली स्टोरी आहे तुमची, 1 लाईन. मी म्हणजे सामाजिक विषय जास्त हे आवडतात मला, पण तसं काही आता मोठं घडलं नाही समजा. पण पुढे असं काही भेटलं तर एक बदलाव आणण्याचा विचार आहे. सामाजिक चित्रपट समाजातून जे घडतात किंवा घडलेले आहेत आपल्यासाठी, येस सोशल इश्यू, येस असं. आणि पहिला चित्रपट एज्युकेशन बेस होता, पहिले पाऊल जीवनाचा. त्यानं मग इकडे आल्यानंतर मी पहिलं शूट माझं इकडे चंद्रपूर साईडला झालेलं आहे. शिंदेवाई होतं तिथे चित्रपट कंप्लीट झाला. त्यामध्ये म्हणजे थोडंसं दुःखाची गोष्ट होती की मी सुरुवात केली
म्हणजे माझं 2011मध्ये लग्न झाल्यानंतर 2014ला मुलगी झाली आणि 2015ला मोठ्या भावाचा मृत्यू झाला. मग तिथून मी थोडंसं ब्रेक झाला समजा, म्हणजे आता शूट करणार होतो आणि मग ब्रेक घेतला. म्हणजे दिमाग काम करत नव्हता आणि मी मेंटली डिस्टर्बच होतो समजा. भाऊ गेला, परत मग काम मुंबई, मग इकडे फॅमिली, तिकडे धावपळ. मी म्हटलं ठीक आहे आता बघू आता काय होते. ब्रेक घेतल्यानंतर मग मी 1 वर्ष कुठंही काही नाही केलं. 2015ला 16ला वापस मी काम करणं सुरू केलं. येस, म्हणजे दादा गेला आणि माझं बॅकबोन दादाच होता. कारण दादा जेव्हा आफ्रिकाला असायचा तिथं ईस्ट आफ्रिकाला, तर ते त्याचे डेली फोन यायचे, बाबा तू स्ट्रगल करत आहे, तुला काही तकलीफ काही आहे. मी सांगायचं काहीच नाही, आता व्यवस्थित आहे. तर कधी तुझा चित्रपट, त्यांची इच्छा फार होती चित्रपट, मी ॲज अ डायरेक्टर चित्रपट करायचा म्हणून. हां, तर मग जेव्हा चित्रपट आला तर ते नव्हते, असं झालं ते. मग 2016पासून वापस जर्नी स्टार्ट केली चित्रपटसाठी. मग प्रोड्युसर, मग वापस तेच निर्माता, नवीन फायनान्सर, हे ते असं करून लकीली सगळे भेटले. चित्रपटाची व्यवस्थित शूटिंग झाली आणि 2017 पहिला चित्रपट रिलीज झाला, पहिलं पाऊल जीवनाचा. प्रतिसाद छान आला, लोकांना आवडला. पण जसं मला पाहिजे तसं काही म्हणजे मोठं असं काही घडलं नाही. म्हणजे जशी अपेक्षा होता की बाबा की सगळ्या म्हणजे मोस्ट प्रोबब्ली ऑल ओव्हर महाराष्ट्रातून चांगला रिस्पॉन्स आला पाहिजे. रिस्पॉन्स आला पण तेवढा नाही आला आणि रिलीज मोठ्या लेवलचं झालं नाही. ठीक आहे, म्हणजे झालं, लोकांनाही बघितलं. हा आपल्याला थोडासा. आणि कुठली पण एक अशी व्यक्ती असते ना की ते जीवनामध्ये एक टार्गेट अचीव करण्याचा विचार करून असते, तर ऑब्व्हियसली त्यांना जे छोटे 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 टार्गेट कम्प्लीट होतात त्यांना त्याच्यामध्ये सॅटिस्फॅक्शन नाही. मला तिथे पोहोचायचं आहे. येस, ते तुमचं तिथे जे ध्येय होतं ते तुम्हाला हवं होतं. त्यानंतर सेकंड पिक्चर आली, तिसरी आली, चौथी आली. एक हिंदी पिक्चर सुरू केली होती मी, बट बॅड लकीली ते प्रोड्युसरसोबत 2-3 असे घटना घडल्या की त्यांनी चित्रपटच बंद केला. हां, नाही पूर्ण नाही झाला. आणि दुसरं एक माझी ॲज अ डायरेक्टर फर्स्ट फिल्म तेलुगू होती जी कंप्लीट झाली, रिलीज नाही झाली. पहिलं पाऊल माझी दुसरी आहे समजा ॲज अ डायरेक्टर. माझी पहिली तेलुगू फिल्म होती ॲज अ डायरेक्टर, ते काही कारणामुळे रिलीज झाली नाही समजा. तमिळ सिरियल केलं, डायरेक्ट सिनेमा नाही, सिरियल. म्हणजे जेव्हा मी बालाजीमध्ये असताना त्यांना कळालं की बा मला तेलुगू तमिळ या गोष्टी येतात, बोलाय जमते, लिहिता जमते, तर मग त्यांनी मला तिकडे पाठवलं. एक प्रशांत जाधव म्हणून आहेत, त्यांचं नाव विशेष घेणं जरुरी आहे. जेव्हा आम्ही चित्रपट, मी कुछ तो जो चित्रपट होता बालाजीचा, त्यामध्ये असोसिएट असताना शूटिंग झाल्यानंतर आम्ही सगळं एकत्र तिरुपतीला गेलो होतो. माझं तेवढं काही नाही, मी म्हणजे मॉरल सपोर्ट त्याच्यासोबत गेलो होतो, कारण मी जास्त करून देवधर्मापासून दूर असतो. तर त्याच्यासोबत गेले असताना रात्री बेरात्री ते उलटे झाल्याने तिथे एक सोडा भेटतो साऊथमध्ये, खास करके आहेत आपलं साऊथला सोडा घरी घरी बनवतात सोडा. तो म्हणजे उलट्या वगैरे काय झालं तो सोडा पिला समजा, तर म्हणजे विदिन 5 मिनिट तुमच्या उलट्या होणाऱ्या थांबून जातात. तर मी त्यांना सांगितलं, तर मग तुम्ही कसं हे करणार. तर मग मी त्यांना तेलुगूमध्ये बोलून उठवलं, सांगितलं असा प्रॉब्लेम झाला. ते उठले, मग त्यांनी सगळ्यांनी 2-2 गिलास सोडा पिला आणि त्यांच्या उलट्या थांबल्या. मग त्यांनी मग तुला तेलुगू कशी येते म्हणलं, मी माझं शिक्षण वगैरे इथंच झालेलं आहे, हैदराबाद आणि आदिलाबाद. तर म्हणजे मग पिक्चर रिलीज झाल्यानंतर तुम्ही इकडे या. तर प्रशांत जाधव म्हणे की ठीक आहे, आप इधर आ जाना. आपण हा प्रवास नंतर येस. त्याच्या आधी मला एक प्रश्न माझ्या मनात आहे की तुम्ही डिप्रेशनमध्ये का गेले, त्याचं तर तुम्ही रिझन सांगितलं, पण तुम्ही डिप्रेशनमधून बाहेर कसे पडले? नाही, स्वतःला मोटिवेट केलं बाबा पुढं 1 वर्ष हा काळ कमी नसतो. कारण काय ना, स्वतःला मोटिवेट केलं आणि मग त्यानंतर काय जिम्मेदारी असते ना. ठीक आहे, आपण त्या जिम्मेदारीवर खरं उतरलो नाही. येस, पॅशनच होतं. आता पण तेच पॅशन आहे की नवीन काही आणायचं, नवीन काही करायचं, असं आहे. म्हणजे तुम्ही स्वतःहून मोटिवेट झाले. तुम्हाला हे सांगायचं आहे सगळ्यांना की तुम्ही स्वतःहूनच मोटिवेट झाले. तुम्हाला असं जाणवलं एखाद्या वेळेस की अरे हे काय होतंय माझ्यासोबत, हे आपण काय करतोय? येस. आणि मग काय फॅमिली आहे, या जिम्मेदाऱ्या, ठीक आहे, काही गोष्टी जसं आपण विचार केला तसं घडल्या नाही. पण माझं आता पण माझं पॅशन तेच आहे की एक मोठी नवीन काहीतरी असं वेगळी सिनेमा आपलं सामाजिक मुद्दे किंवा सोशल मुद्दे घेऊन आले पाहिजे. हा पण खूप मोठा मेसेज आहे, कारण
आजकाल आपण खूप जास्त डिप्रेशनची केसेस बघत पण आहे, तर त्यांच्यासाठी पण एक मोठा मेसेज आहे की तुम्हाला स्वतःहूनच कुठेतरी Yes, yes. व्हावं लागेल, कारण जीवन हे असं नसतं संपत. जीवनामध्ये नाही. बऱ्याच गोष्टी असतात आणि जर तेव्हा संजीव मोरे डिप्रेशन मध्येच असते तर आज आपल्या पुढे बसले नसते. नाही. तर सर तुम्ही तिरुपतीमध्ये होतात, आपण पुढे वळू. यस, तिथे त्यांना कळालं की मला तेलुगू तमिळ येते. तर मग ते प्रशांत जाधव सर आहेत, त्यांनी सांगितलं बा शूटिंग संपल्यानंतर तुम्ही मग तिथे मग परत मी गेलो. मग मुंबई आलो, पिक्चर रिलीज झाल्यानंतर परत माझं बॅक टू चेन्नईला पोहोचलो. म्हणजे जवळपास इथे मी 8 ते 9 महिने होतो. ते सिरियल म्हणजे छान झालं, चेन्नईला लोकांना आवडलं, TRP वाढली त्या सिरियलची. पुढे मग परत मुंबईला आलो, कारण माझं ते आहे ना सगळ्या भाषांमध्ये काम करायची इच्छा होती, पण ते झाली. तमिळमध्ये झाली, तेलुगूमध्ये झाले, कन्नडमध्ये काही एपिसोड केले मी ॲज अ डायरेक्टर म्हणून. मग मातृभाषामध्ये करायची इच्छा होती. मातृभाषामध्ये कारण काय मराठी आपली मातृभाषा आणि मला अभिमान आहे मराठीचा, कारण मी तेलंगणामध्ये असताना मी मराठी शाळेमध्ये शिकलो. मग इच्छा होती की आपली मराठी मातृभाषा सोबतच असली पाहिजे आपलं. तर मग म्हटलं ठीक आहे, आपण बॅक टू मुंबईला आल्यानंतर ते एक सिरियल वाइंडअप होतं, तर त्यांनी मला दिलं काही एपिसोड. ते वाइंडअप झाल्यानंतर मग विचार केला की बा आता पुढे का, म्हणून ठीक आहे आपण मातृभाषामध्ये करू. मग ते प्रशांत जाधवचं ॲज अ प्रोड्युसर म्हणून त्यांचं एक 2009ला एक गाजलेलं सिरियल होतं अनामिका. ते ॲज अ डायरेक्टर म्हणून मराठीमध्ये मी केलं. मग तिथून मराठीमध्ये आपल्या मातृभाषेसाठी काम करत सुरू केलं. त्यात आत्ता सध्या चालू आहे, सुरूच आहे मातृभाषा. तर तुम्ही मराठीमध्ये असे कोणकोणते पिक्चर्स केलेले आहेत आम्हाला शेअर करा. माझं पहिलं जे आहे पहिलं पाऊल जीवनाचं, त्याच्यानंतर आई अनुसया पार्ट सिंगानिवासन एक मोठा चित्रपट होता तो. त्यानंतर ॲज अ क्रिएटिव्ह डायरेक्टर म्हणून तुझ्यात मी, आणि माझा येणारा चित्रपट आहे निबंध, रायटर डायरेक्टर मी असं तो एक चित्रपट सामाजिक म्हणजे करप्शनवर आधारित आहेत. म्हणजे लहान मुलाचा एक इनोसेन्स असतो ना, त्यांना कळत नाही. एक मराठीमध्ये शिकणाऱ्या मुलांना अगर तुम्ही विचारणार करप्शन काय आहे, तो प्रॉपर उत्तर देऊ शकणार नाही. त्यांचा जे गोंधळ होतो ना इनोसेन्स, त्याच्यावर चित्रपट आधारित आहे. लोकांना आवडेल. येस, स्टोरी माझी आहे. डायरेक्शन येस. बहुतेक या दिवाळीपर्यंत झाला पाहिजे. नाही तर नेक्स्ट प्लॅनिंग अशीच आहे की दिवाळीपर्यंत. आतापर्यंत तुम्ही जेवढे पण पिक्चर्स बनवले, सगळ्यात बेस्ट आणि तुमच्या हृदयाच्या जवळचा पिक्चर कुठला वाटतो तुम्हाला? पहिलं पाऊल जीवनाचं, कारण पहिला असतो ना तो, त्यांना भरपूर वेळ लागतो आणि लोक कळतात की आपले किती आहेत, आपला सपोर्ट किती करत आहेत, ह्या गोष्टी तिथेच कळतात. एक मोठं एक्सपिरियन्स आपण म्हणतो ना, मोठा बदला आहे, ते पहिलाच असतो तो. तेच लोक आता तुमच्या सोबत आहेत? येस, आहेत ना, आहेत. काही गेले, बाकी आहेत. 100पैकी समजा 20 गेले, बाकी 80 सोबतच आहेत. म्हणजे मला असं वाटतं की लोक बदलले नाही पाहिजे, सोबत एकत्रच असलं पाहिजे. म्हणजे बदलाव कसा कळणार, एक बार ट्युनिंग झाल्यानंतर नवीन लोकांसोबत काम करणं. नवीन लोकांना तुम्ही ॲज अ आर्टिस्ट म्हणून मी चान्स देतो, कारण माझ्या तुम्ही बघितलं असेल जेवढे चित्रपट आहेत सगळे नवीन लोक आहेत, नवीन आर्टिस्ट. मार्केटचे फार कमी लोक आहेत. तर मग त्यांना पुढे आणण्यासाठी मी नवीन लोकांना मोका दिला पाहिजे. जसं आपण इंटिरियरमध्ये जेव्हा जातो छोट्या गावात, तिथले जे कलाकार असतात शक्यता ते मुंबईला जाऊ शकत नाही, है ना. जसं की त्यांचे फॅमिली प्रॉब्लेम असतो किंवा फायनान्शियल असतो. येस, कारण आपण जेव्हा असं येस आणि तुम्ही जी हिंमत दाखवली घरून पळून, तुम्ही जी हिंमत दाखवली किंवा तुम्ही स्वतःवर जो विश्वास दाखवला, तुम्ही केलाच ना. स्वतःवर विश्वास केला तेव्हाच तर 10वी केलेला मुलगा आपल्या गावातून बाहेर जातो न सांगता कोणाला, आणि जे पण काही चॅलेंज असेल बस त्याला सामोरे जातो आणि इतक्या चांगल्या पद्धतीने सक्सेस मिळवतो. इतकं नाव झालेलं आहे सर तुमचं. आम्हाला खूप खूप खुशी होते की तुम्ही इथे आहात. सोबतच आम्हाला असं विचारावं लागतं की आजची जी पिढी आहे, या पिढीला किंवा यंगस्टर्सला तुम्ही काय मेसेज देणार? म्हणजे असं आहे की त्यांना स्वतःवर एक तर गाईड करा. येस, तुम्ही पहिलंच ठरवा की तुम्हाला काय करायचं आहे,
आणि जेव्हा तुम्ही ठरवता मग त्याच्यावर तुमचा विश्वास ठाम असला पाहिजे की मी हेच करणार. आणि जेव्हा तुम्हाला माहीत झालं की मला हेच कुठली ॲक्टिंग असो, डायरेक्शन असो किंवा कुठली फील्ड असो, इवन इंडस्ट्री नसेल, दुसरी कुठली असेल, जेव्हा तुम्ही फोकस करता की मला हेच करायचं आहे, मग तुम्ही वेळ किंवा टाईम वेस्ट करू नका. कारण तुम्ही परत पुढे काही कराल ते तेवढा वेळ तुमचा इकडे द्याल, तुम्ही सक्सेस होऊ शकता लवकरच. हां, तुम्ही म्हणजे तुम्ही तुमच्या मार्गावर एकदम जवळ जाऊ शकता. आणि कदाचित जर तुम्ही टाइम वेस्ट कराल तर तुम्हाला होऊ शकते तुम्ही भटकू पण शकाल. येस, मग आता किती लोक आहेत शिक्षण घेतात, भरपूर हे करतात, मग परत इंडस्ट्रीमध्ये स्ट्रगल करतात. मग तुम्ही एवढं जे शिक्षण घेतलं, चला शिक्षण काही वाईट नाही, ते आपल्याच याच्यासाठीच आहे, पण तुमचे एवढे वर्ष गेले ना. तुम्हाला जेव्हा अगर इकडे जायचं होतं ॲक्टिंग किंवा डायरेक्शन किंवा कुठल्याही फील्डमध्ये अगर इंडस्ट्रीमध्ये जायचं होतं तर तुम्ही तुमचा हा एवढा जे टाईम आहे ना वेस्ट झाला ना. अगदी बरोबर म्हटलं सर तुम्ही. आणि तुम्ही जी हिंमत दाखवली तशासारखी हिंमत मुलांना तुम्ही पण दाखवा. मुलांना यंगस्टर्सला आहे की तुम्हाला तुमच्या पॅशनसाठी हिंमत दाखवणे याची खरं तर गरज आहे. आपण बऱ्याच गोष्टींमध्ये हिमती दाखवत असतो. बऱ्याच गोष्टी असतात, अरे मैं ये कर लूंगा, मैं यहाँ से कूद जाऊंगा, मैं ऐसा कर लूंगा, बरेच हिमतीच्या गोष्टी करतो. तर तुमच्या पॅशनसाठी हिंमत दाखवा. येस, मी सगळ्यांना तेच म्हणतो, अगर तुम्ही पॅशनेट आहात कुठल्या गोष्टीबाबत, समजा ॲक्टिंग असो, डायरेक्शन असो, इतर काही फील्ड आहे, तुम्ही पॅशनेट आहे की मला याच्याशिवाय मी जगू शकत नाही, मला हेच करायचं आहे, अंततः माझ्यासाठी हेच आहे. मग किती लोक चुकीचे बोलो, काही सपोर्ट करतील, काही नाही करतील, पण तुम्ही ठाम राहा. मग तुमचा काय मार्ग इझी होऊन जातो. त्याच मार्गामध्ये लोक भेटतात, तुम्हाला सपोर्ट करतात आणि तुम्ही पुढे जाऊ शकता. कारण एकटा माणूस काही करू शकत नाही. तुमची हिंमत आहे, डेफिनेटली तुमचा कॉन्फिडन्स आहे, तुम्ही पुढे जाऊ शकता, पण विदाऊट मॉरल सपोर्ट किंवा सपोर्ट कोणीतरी असलं पाहिजे, ते तुम्हाला पुशअप करू शकते. कारण निगेटिव्हिटी आपल्या जवळपास भरपूर असते. कारण जिथे माणूस विचार करतो तिथं निगेटिव्हिटी येतेच. अरे वो कहाँ जाएगा, कब से मैं भी तो यही देख रहा हूँ, असं होऊन जाते. ते काय करू शकतो तो, गेल्या किती वर्षात मी तेच बघत आहो, असं होऊन जाते. तो माणसाचं काय मॉरल हां यस, तेव्हाच करायचं दुर्लक्ष की बा की नाही, या जसं कोणी असं बोलतं त्याच्यापासून थोडंसं अवॉइड व्हायचं. ठीक आहे बा, जब मैं कुछ करूँगा तब तो दिख जाएगा, मग तुमचे शब्द बदलतील. अरे यार मैं तुम्ही तर असं बोलले, यस, तर तुम्ही तो जो ठाम निर्णय आहे तो पण लक्षात घेऊन चालणे आवश्यक आहे. यस, अगदी बरोबर सर. तुम्ही जो सुरुवात केलेली आहे सिरियल्स पासून, असा एखाद प्रसंग आम्हाला सांगा की जो तुम्हाला लक्षात आहे. फनी पण असेल तरी चालेल, पण तो म्हणजे प्रसंग तुम्हाला खूप लक्षात आहे असा. असे 2-3 आहे. एक तर साऊथमध्ये काय झालं तर जेव्हा मला बोलवलं, चेन्नईला पाठवलं, आणि त्या दिवशीच माझे मोठे भाऊ मुंबईला आले होते मला भेटण्यासाठी. आमची भेटगीट झाली आणि त्यांना कळालं की मला चेन्नईला जायचं आहे. तर त्यांना इकडे आदिलाबादला यायचं होतं आणि त्यांना घरी यायचं होतं आणि मला चेन्नईला जायचं होतं. आमची 5-10 मिनटाची भेट झाली. कारण त्यांची 4:30ची ट्रेन होती आणि माझं 5 वाजताचं फ्लाईट होतं चेन्नईचं. भेट झाली आणि तिथून आता थोडंसं मी आपलं इमोशनल होतो, दादाला टाईम दिला नाही म्हणून. ठीक आहे, दादा तिकडे घरी निघाला आणि मी चेन्नईला गेलो. आता तिथे एअरपोर्टवर गेल्यानं म्हणजे जेव्हा आपण चित्रपटात बघत होतो ना कसं एअरपोर्टवर बोर्ड लावून आपलं राहायची किंवा नावाचे बोर्ड, आता लाईफमध्ये फर्स्ट टाईम माझ्या नावाची प्लेट बघितली, संजीव मोरे डायरेक्टर फ्रॉम मुंबई, बालाजी टेलिफिल्म्स, असं बोर्ड घेऊन तो ड्रायव्हर उभा होता. मी बाहेर आलो आणि बघितलं मी ते, आणि तेव्हा मी आणखी फारच लहान ना, क्लीन शेव, लांब केस, फाटकी जीन्स अशी म्हणजे अस्तव्यस्त, म्हणजे लोक. तर त्या ड्रायव्हरला डाऊट झाला. बहुतेक माझं तेव्हा 20-21, जास्त नाही असेल एज. हां 20-21. आणि तो मला 4-5 बार म्हणजे जेव्हा पण शूटिंगवर पोहोचले पण तो हेच विचारत होता, सर निंगे डायरेक्टर, म्हणजे सर तुम्ही डायरेक्टर आहात का, तमिळमध्ये विचारायचं. मी म्हणलो हां मी डायरेक्टर आहे. मग गाडी चालवायचं, मग परत सर निंगे डायरेक्टर आहे ना, सर तुम्ही डायरेक्टर आहे ना, म्हणलो हो मी डायरेक्टर आहे. आता तिथे पोचलो आणि त्याला तरी डाऊटच की हा डायरेक्टर नाही आहे. आता तिथे बसलो आणि तिथे बसल्यानंतर काय झालं, एक असिस्टंट डायरेक्टर आला आणि त्यांनी मला सीन दिलं, सर हे तुमचं सीन आहे, तुम्हाला आता वाचून घ्या, मेकअप मॅन येईल. तर वाटलं मी ॲक्टर आहे. आणि त्यांनी सांगितलं की सर आले त्यांचा मेकअप करा आणि यांचे काय कॉस्ट्युम आहे ते द्या.
मी बॅग घेऊन बसून ना, तर मग ते प्रशांत जाधव होते ना, त्यांनी म्हटलं की अरे, त्यांनी सांगितलं सगळ्या युनिटला बोलवलं की डायरेक्टर आहेत संजीव मोरे, मुंबईहून आहेत. आता तो मला बघून हसत होता. आता तिथे प्रॉब्लेम काय झालं, त्यांना संजीव मोरे म्हणजे असं वाटलं की हा मराठी मुलगा हा मला कसं हे करेल. आणि तिथे असं झालं की ते सगळे जेवढे बी तिथले तेलुगूचे आर्टिस्ट होते ना, ते कानाफोशी करत होते. अरे हा आता मुंबईहून आला, मराठी बोलणारा, आता हा आम्हाला तेलुगूमध्ये कसं समजून सांगणार, आमचे एक्सप्रेशन कसं काउंट करणार, आणि तो आम्हाला कसं समजून सांगणार. हां, भरपूर बोलणं चालू होतं. मी ऐकत होतो आणि सीन वाचत होतो तेलुगूमध्ये. आणि माझा जे कॅमेरामॅन होता तो थोडा म्हणजे तिथल्या इंडस्ट्रीचा चांगला मोठा कॅमेरामॅन होता. जवळपास असं म्हणलं जातं की प्रभुदेवाचा साडू होता तो. आता ते सगळे म्हणजे बोलत आहेत की कसं काय होणार, आणि सगळं म्हणजे थोडं बहुत वाईट बी होतं, ते माइंड नाही करत मी. असं बोलणं चालू होतं. मी म्हटलं ठीक आहे. आता जेव्हा मी लाईटिंग झाली, मी सगळ्यांना बोलवलं आणि माझं इंट्रोडक्शन दिलं तेलुगूमध्ये. सर, अंदर రండి सर, ना पेरू संजीव मोरे. असं म्हणल्यावर त्या सगळ्यांचे जे चेहरे होते ना, अवाक म्हणजे असं झालं की आता मला हसायला येत आहे. त्यांच्या चेहऱ्यावर एकदम टेन्शन की. मग त्याच्यावर त्याने एका आर्टिस्टने विचारलं, సార్ ఇప్పుడు అందరూ మేము డిస్కస్ చేసి మీ గురించి మాట్లాడారు, మీరు విన్నారా? ఇలా విన్నాను. తెలుగు వచ్చా సార్ మీకు? मला తెలుగు వచ్చు. చదవడం వచ్చు సార్? मला చదవడం వచ్చు. आता त्यांनी मला विचारलं, सर तुम्हाला तेलुगू बोलता येते? म्हणलं हो बोलता येते. तेलुगू वाचता येते? म्हणलं हो वाचता येते. मग आता आम्ही जेवढं बोललो तुम्ही सगळं ऐकलं सर? म्हणलं हो सगळं ऐकलं. आणि आता ते सगळे शॉक, आणि मी आता त्यांना बघून हसत आहो की असं कधी चुकीत धरू नये माणसाला. हां, चुकीत. हां, असं झालं. त्यावेळेला एक जे मेन सिरियलचा हिरो होता ना, तो 1 तास माझ्या पुढे आला नाही. जसा शॉर्ट झाला की ते असा चेंज करायचा, चेहरा टर्न करायचा आणि बाहेर जायचा. मग त्याला मी बोलवलं. असं काही नसते, सगळ्याच्या म्हणजे असं वाटते लोकांना की बा हा कसा. मग त्यांना मी तेलुगू म्हणजे तमिळमध्ये बोललो. तर मी तर तुम्हाला तमिळ पण येते? आता ते असं झालं की मग ते आता म्हणजे एक असतं ना चेहऱ्यावर शर्मंदगी. आता ते म्हणजे जवळपास त्या दिवशी भरपूर गिल्टी होते ते. हां, आणि एक त्यांना काय कुठून पाठवलं यार, म्हणजे यांना कशाला, म्हणजे काही इथे काय डायरेक्टर नाहीत का? मुंबईहून आणणं काय गरजेचं होतं का? हां, ते बी मराठी आणलं त्यांना, तेव्हा मला कसं तेलुगूमध्ये समजून सांगणार. आता ते चेहरे बघायचे होते ना, तेव्हा मला म्हणजे आयुष्यामध्ये हा क्षण मी कधीच विसरू शकत नाही. म्हणजे माझ्याबद्दल ते बोलत होते आणि मी माहीतच नाही की मला कळतं आहे. हां, बस. हां, आणि मी सीन वाचत आहो मस्त. मी म्हणलं ठीक आहे. मी जेव्हा बोलणार तेव्हा त्यांना कळणार की काय होऊ शकते. येस डेफिनेटली ते खरी गोष्ट आहे. तर कधी कोणाला अंडरस्टँड कुठल्याही गोष्टीमध्ये, कुठल्या याच्यामध्ये आपण कोणाला असं खालच्या थराच्याला करू शकत नाही. ही एक गोष्ट आहे. परत दुसरं काय झालं होतं, कुठल्याही व्यक्तीला तुम्ही जज नका करू. त्याच्या भाषेवरून म्हणा की त्याच्या व्यक्तिमत्वावरून, त्याच्या उंचीवरून की त्याच्या रंगावरून, कधीही नाही. कधी कोण काय होऊ शकतं हे कोणालाच माहीत नाही. इंडस्ट्री अशी आहे, आपलं इंडस्ट्री अशी आहे की कधी कोणीही कुठेही पोहोचू शकतो. आणि क्रिएटिव्ह फील्ड आहे. येस, क्रिएटिव्ह फील्डमध्ये असं नाही आहे की आपण ऑफिसमध्ये जातो, तुम्हाला सुटबुटातच जायला हवं किंवा येस, वी आर फ्री बर्ड. येस, क्रिएटर इज अ फ्री बर्ड. ना, तर क्रिएटरला तुम्ही त्याच्या जे कार्य करता त्याच्यावरूनच तुम्ही त्याची उंची जी आहे ती नापू शकता. तसं असतं ना, तुम्ही जेवढे काही असं असतात ना, जे लोक उंचीवर पोचले त्यांचा बी एक आपला जे स्ट्रगल आहे ते काय, कोणाचा चांगला आहे कोणाचा वाईट आहे. भरपूर लोकांचा 99% वाईटच आहे. नाही बात ते केल्याशिवाय म्हणजे कामच भेटणार, शक्यच नाही, पुढे जाऊ शकत नाही. अगर तो पोचला बी समजा, हे म्हणतात ना इझी, यस, ते हां, तर ते किती वेळ टिकून राहते. जे असते ना लोकांना की म्हणजे बाप मोठा स्टार आहे तर ते तर त्याच्यामध्ये बघा ना किती कमी ॲक्टर्स आहे ते पॉप्युलर झाले किंवा त्यांच्या नावाने त्यांच्या कामाने ते ओळखले जातात.
अदरवाइज मोस्ट 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 प्रोबेबली लोक एक नाही. लोग लंबे रेस के घोडे भी नहीं हो यस, सकते. नाही हो नाही, ना? इझी जे लवकर जे म्हणतो आपण उपलब्ध होत असतो ना, सोपं. आणि क्रिएटिव्ह फील्ड, क्रिएटिव्ह माइंड हे विकत नाही घेतात. यस. कधी म्हणजे असं आहे ना, कधी विचार करू शकत नाही माणूस की मी असा म्हणजे पुढे जाऊन असा होणार किंवा माझ्यासोबत असं घडू शकते किंवा मी असा इथे पोहोचणार. मला कधीच वाटलं नाही. मी माझं एक फायनान्शियल बी सांगतो. आम्ही जेव्हा बालाजीला लागलो तर इथे काय असं पेमेंट वगैरे यायचं. पेमेंट आल्यानंतर काय होतं, माझ्याकडे अकाउंट नव्हतं. मी चेक तसेच ठेवायचे जमा. आणि मग कसं करायचं, कोणाला सांगितलं नाही? नाही 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 सांगितलं. मला कोणाला सांगायचं, आता काय माणूस असतं ना, तर चेक जमा करायचे. आणि मग एक दिवस त्यांनी विचारलं, ते अकाउंटेंट होते, त्यांनी विचारलं बा सबके चेक पास हो रहे, आपका चेक? मतलब सर मेरे पास अकाउंट नहीं है. बोले अभी तक 7-8 दिए. तो सर सब है मेरे पास वैसे. बोले आपका ये लेके आ जाओ. बोले मैं अकाउंट बना के देता हूँ. तेव्हा माझं अकाउंट खुललं, तेव्हा मी सारे चेक जमा केले. मग माझा खर्च करायचा. यार तू तेरे पास पैसे आहे? बोलले दे ना. अरे तू कल ही तो चेक मिला यार, वो ऐसे ही आहे. बोले 7-8 महिने असेच गेले समजा. मग विचारच केला नव्हता ना. आपण 10 रुपये दिले तर खुश होणार आहे, 5 रुपये दिले तर खुश होणार आहे आपण. तर एवढा अमाऊंट मग कुठे? म्हणजे कधी तुम्ही आपलं क्षेत्र पैशासाठी नाही निवडलं? नाही नाही, पैशासाठी कधीच नाही. तुम्हाला ते कामाची ती भूक होती तुम्हाला. यस. पैशासाठी असलं तर मी बालाजी टेलिमशी सोडलं नसतं, कारण तिथे पैसा भरपूर होता. खरं माझे वेगळे स्वप्न होते ना, मला चित्रपट डायरेक्ट करायचा होता. मग पुढे आणखी पुढे काही करायचं होतं, नॅशनल अवॉर्डपर्यंत जायचं आहे. माझी जे म्हणजे मोस्ट ड्रीम म्हणतात ना, की मी असा एक चित्रपट करून त्याला ॲज अ डायरेक्टर किंवा ॲज अ चित्रपट म्हणून हे झाला पाहिजे. ज्या व्यक्तीसोबत एवढी जिद्द, एवढी मेहनत, एवढा स्ट्रगल जुळलेला आहे, नक्कीच तुम्हाला नक्कीच नाही आलाच पाहिजे, मिळेलच, प्रश्नच नाही. आणि आम्हाला माहिती आहे की म्हणजे एवढं सोपं नाहीये जे तुम्ही जेही काही केलं. नाही म्हणजे यस, तसं म्हणलं तर म्हणजे जे मिडल क्लास म्हणून निघतात त्यासाठी सोपं. आता म्हणजे भरपूर काही चेंज झाला, पण तेव्हा तेवढं नव्हतं. 99 2005 काय तेवढं होतं, लोक हेच नाही. आता तर सध्या लोक म्हणजे समजून घेतात, आईबाप बी समजून घेतात, सपोर्ट करतात. आता किती लोक आहेत मी सपोर्ट करतात, बाबा ठीक आहे बेटा जा ॲक्टिंग कर ले, या ये कर ले, या जाओ फील्ड में चला जा. स्वतःहून हे करतात, पुशअप करतात की जा, प्रोत्साहन करतात की बा तू जा. थिएटर वगैरे बऱ्याच गोष्टी छोटे छोटे गावात पोहोचले. आता काय सिनेमा मोठा झाला ना, मोठा सिनेमा झाला. आणि आता OTT हे सगळे प्लॅटफॉर्म आले, एवढं काम झालं, तो लोकांना हे वाटतं ना की अरे आम्हाला बेटा दिख गया. आमच्यासोबत असं असते, आम्ही डायरेक्टर झाल्यामुळे तुमचं नाव दिसते हो, तुम्ही दिसत नाही. आम्ही एक प्रसंग सांगतो. मी एका नातेवाईकाला भेटलो नांदेडमध्ये, तर तो पिक्चर रिलीज झाला, काही लोकांनी बघितलं. तुम्ही करता काय म्हणे. म्हणलो करता का, मी डायरेक्टर आहे, दिग्दर्शक. हो ते तर माहीत झालं, तुमचं नाव दिसतंय आम्हाला, पण करता का म्हणे. तुम्ही दिसत नाही म्हणे पडद्यावर. अरे मी पडद्यामागचं काम, मग ते काम कशाला करता म्हणे, पडद्यावर दिसा म्हणे. म्हणलं ते माझं पॅशन नाही, म्हणलं माझं पॅशन डायरेक्शन नाही. म्हणलं तरी पण कधी विचार नाही आला मला. नाही कधीच नाही, कधीच नाही. ॲक्टिंग नाही, माझं पॅशन म्हणजे जीव म्हणजे माझं डायरेक्शन बस. मी कंटिन्युअस, मला अगर तुम्ही काम करत राहिलं तर मी कमीत कमी 48 आवर्स कंटिन्यू काम करू शकतो, न थांबता. बापरे, पॅशन जगावं करायचं. संजीव सरांकडनं इतकं काही शिकण्यासारखं आहे आणि इतकं त्यांना ऐकावंसं वाटत आहे. सर, तुम्ही आपले मराठी पिक्चर बद्दलचे काही अनुभव आमच्यासोबत शेअर करा. अनुभव असे असतात ना, जेव्हा आपण नवीन लोकांसोबत काम करतो, नवीन लोकांना घडवण्याने मला एक आनंद असतो. म्हणजे मला आनंद वाटतो की नवीन लोकांसोबत काम केलं पाहिजे, त्यांना शिकवण्यामध्ये, त्यांना हे करण्यामध्ये. माझ्यासाठी ते म्हणजे माझ्यासाठी ते जॉब असतो, पण त्या लोकांना घडवण्यामध्ये कधी कधी आपली थट्टा पण होते आणि टाईम वेस्ट होतो. कसं असतं की नवीन लोकांना यस रिस्क नाही, तेवढं तर मी रिस्क फॅक्टर मानत नाही. कारण काय, आपल्याला माहीत आहे की आपण काम काढून घेऊ शकतो त्यांच्याकडून सहजपणे, पण ते इनपेशन्स होऊन जातात. कारण काय, डायलॉग रिटेक परत बोलावं लागते. अरे सर आत्ताच बोललो ना, परत ते त्यासाठी ते इरिटेट असल्यामुळे आपल्याला थोडंसं त्रास होतो. पण त्यांना घडवण्यामध्ये जे आनंद भेटतो नवीन लोकांना,
ते सगळ्यात चांगला आनंद माझ्यासाठी तेच असतो, नवीन लोकांसोबत काम करणं. ठीक आहे, थोडंसं टेन्शन असतोच म्हणजे कारण काम आहे, सीन लवकर करायचे असतात, प्रोड्युसर उभा असतो इतका वेळ, आणि मग परत नवीन लोक, ह्या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवून त्याच्यासोबत काम करणं म्हणजे एक वेगळीच हे असते. तर मग तुम्ही ऑन स्क्रीन पण नवीन लोक अपॉइंट करत असता की टेक्निकल फील्ड ऑफ स्क्रीन साठी पण? म्हणजे जे ज्यांच्यासोबत आपली ट्युनिंग असते ते टेक्निकल लोक आपल्यासोबत असतात. अदरवाईज नवीन काय त्यांना लोकांना बी तर नवीन काम दिलं पाहिजे ना, ते पुढे जातील ना. तर तुमच्या कामामध्ये तुम्ही इंटर्नशिप सारखे पण हे करत असता? येस, फार येस. खूप छान. आणि काय वाटतं तुम्हाला, म्हणजे मराठी सिनेमा आणि हिंदी सिनेमा याच्यामध्ये काय तफावत असेल, की तुम्हाला सगळ्यात जवळचा पण कुठला वाटतो, मराठी की हिंदी? मराठी म्हणजे कसं आहे ना, मराठी आपली जे आपला चित्रपट जे मराठी जे इंडस्ट्री आपली ती वेगळी आहे. आपण प्रत्येक वेळेस मराठी चित्रपट कमर्शियल चित्रपट आपण फार कमी बनवतो. आपण वेगवेगळे मुद्दे घेतो, सोशल झालं किंवा सामाजिक झालं किंवा शिक्षण झालं, अशा काही मुद्द्यावर आपण चित्रपट बनवतो. त्यासाठी आपला जे मराठी चित्रपट आहे जगावर एक ठसा उमटलेला आहे मराठी चित्रपटाचा. का त्या म्हणजे गेलेली काही आहे, जेव्हा जुने चित्रपट होते आपले किंवा आता गेले 20 वर्षाचा आपला काळ बघितला चित्रपटाचा, आता एक वेगळाच चित्रपट आहे. कमर्शियल आपण बोलू शकत नाही, म्हणजे कमर्शियल कमी आणि आपलं असं जास्त असे सामाजिक किंवा मॅसेज किंवा असं. त्यासाठी आपलं मराठी चित्रपटाचं एक वेगळंच भारतामध्ये नाव आहे समजा. सर, ही तुमची एक क्रिएटिव्ह फील्ड आहे. क्रिएटिव्ह फील्ड आणि प्रोफेशनल कमर्शियल ह्याच्यामध्ये तुम्ही बॅलन्स कसा काय करता? ठेवावं लागते बॅलन्स, नाही तर पॉसिबलच नाही होऊ शकत ना. कारण अगर तुम्ही बॅलन्स नाही केलं तर तुम्ही इकडे बी राहू शकत नाही, तिकडे बी करू शकत नाही. कुठेतरी म्हणजे तुम्हाला बॅलन्स करूनच करावं लागते बा, की आपलं क्रिएटिव्ह बी आपलं मॅनेज केलं पाहिजे आणि प्रोफेशनल बी मॅनेज केलं पाहिजे. ह्या गोष्टी आपल्याला करावंच लागतात. हां, त्याच्यासाठी पण एक टीम असतात तुमच्याकडे? हां, म्हणजे जनरली फार कमी 3-4 लोक, 2-3 लोक असतात तसं. म्हणजे बहुतांश तुम्ही मेन म्हणजे तिथे हँडल करायला असता? येस, म्हणजे स्वतः हँडल केलं तर प्रत्येक गोष्ट तुम्हाला माहीत होते. ह्या गोष्टीचा एक फायदा असा ऐच्यास ये ते करा म्हणजे. हां, म्हणजे माझं असं म्हणणं आहे की प्रत्येक गोष्ट मला माहीत असली पाहिजे, कारण आपण डायरेक्टर आहात, आपल्याला कुठल्याही विषयावर काय कधीही काम करू शकतो, पण तो विषय जो आहे खोलपर्यंत आपल्याला माहीत असला पाहिजे की हां बा असं झालं होतं, असं आहे, असं घडलं होतं किंवा असं असतं. मग त्यामध्ये बी आपण चुकायचं मेसेज जाऊ नये म्हणून मी क्रॉस चेक करतो, बा हा सब्जेक्ट घेतला की नाही यार ऐसा लिखा आहे, नाही तसं कसं असणार. मग क्रॉस चेक करतो बा त्या टाईमला कोण कसं करतं. मग क्रॉस चेक केल्यानंतर मग आपण मेसेज किंवा तो जे काही आपला हे आहे ते आपण परफेक्ट देऊ शकतो की बाबा नाही हे आहे. कोणी क्रॉस चेक केलं, कोणी हे केलं, ऑब्जेक्शन घेतलं की बा हा माझ्याकडे हे पण हे आहे आणि हा पण प्रूफ आहे, हा पण प्रूफ. तुम्हाला मराठी सिनेमा आणि हिंदी सिनेमा ह्याच्यामध्ये काम करताना म्हणजे कुठे जास्त सोपं आणि कम्फर्टेबल असं वाटलं? कम्फर्टेबल म्हणजे टेक्निकल म्हणजे कम्फर्टेबल दोन्हीकडे असतं, पण माझा आवडता म्हणजे आपली मराठी भाषा. कारण आपले लोक असतात, आपली भाषा जेव्हा आपण बोलतो, जो रोज सकाळी झोपेतून उठल्यापासून झोपजेपर्यंत आपण जे बोलणारी आपली जी भाषा आहे ती मराठी, ते सोपं असते आपल्याला मराठीमध्ये. हिंदी तसं काही आपलं अवघड असं काही नाही, आपण कामच सुरुवातच हिंदीमधून झालेली आहे माझी, तसं काही नाही. पण मला आवडते म्हणजे आपली भाषा, मातृभाषा जवळची वाटते. हां, हां, असं वाटतं की आपण आपण म्हणजे एकत्र सगळे काम करत आहोत, एक फॅमिली इयर असल्यावर असं वाटतं. हां, ते एक चांगलं एक घडते आपल्याचं, एक फॅमिली टाईपचे सगळे आर्टिस्ट मिळतात आणि मराठीमध्ये बोलतो आपण. हा जो क्षेत्र आहे जेव्हा तुम्ही जॉईन केला आणि आत्तापर्यंत म्हणजे एकूण 24-25 वर्ष झाले? येस, जवळपास. तर एवढा लांब म्हणजे हा प्रवास तुमचा आणि एवढा मोठा काळ, याच्यामध्ये काय चेंजेस आले? तुम्हाला काय सांगावं असं वाटेल? भरपूर चेंजेस झाले. अगर चित्रपटामध्ये कसं, चित्रपट म्हणा किंवा कुठल्याही याच्याने भरपूर चेंज झालं. चित्रपटामध्ये कसं झालं तेव्हा प्रोड्युसर लवकर, आता काय प्रोड्युसर शोधणं, एक चित्रपट घडवणं म्हणजे एक सर्कस केल्याने आहे समजा. एक स्टोरी लिहा, एक स्टोरी तयार करा, मग त्यानंतर जवळपास जेव्हा पण शूटिंग स्टार्ट होत नाही किंवा चित्रपट होत नाही तेव्हा निर्मात्याला शोधण्यासाठी जे वेळ जातो, मग त्यानंतर त्यांना समजून सांगा की बा हा चित्रपट असा आहे तसा आहे, आणि ते लकीली हिट होतो किंवा फ्लॉप होतो ते नंतरची गोष्ट आहे.
पण त्यांना ते पण समजून सांगावं लागते बा आता आज काय चित्रपट आता इझी झालं, कारण आता काय एवढं मार्केटिंग म्हणजे आज OTT हे सगळे चॅनल आल्यामुळे डिजिटल मार्केटिंग मोठी झालेली आहे. आता इझी झालं पिक्चर की चला इधर हां पोहोचू शकते, सोपं झालं. आणि तेव्हाचं कसं असतं किंवा रिलीजच हा एक मार्ग होता. रिलीज नाही झालं तर तुमचे पैसे बुडाले किंवा तुमचा पिक्चर डब्यात गेला. तर तुमच्याकडे आता बिंग डायरेक्टर म्हणून सिनेमा लॉन्च करायला बरेच प्लॅटफॉर्म आहेत. Yes. त्याच्यामुळे तो पण एक मार्ग होता. मार्ग, हा. म्हणजे असं आहे ना सर, म्हणजे इतका एक काळ गेल्यानंतर असं असतं की काही बंद होतात दारं आणि Yes. काही उघडतात अशासारखं झालं. येस. तर आता काय म्हणजे आपण इझिली चित्रपट समजा थिएटरमध्ये रिलीज बी नाही केला तो आपलं OTT प्लॅटफॉर्मवर तुम्ही रिलीज करू शकता. त्या माध्यमातून लोक बघू शकतात तुमचा चित्रपट. पहिले तसं नव्हतं ना की तुम्ही रिलीज केला पाहिजे, नाही केला तर झालं. आता सर तुमचं एवढं एक्सपिरियन्स झालेलं आहे क्षेत्रामध्ये, तर तुमचं जे अनुभव आहे आणि तुमचं जे मॅसेज आहे ते जे येणारे मुलं आहेत या क्षेत्रामध्ये त्यांच्यासाठी अगदी मोलाचं ठरणार आहे. तर तुम्ही काय मार्गदर्शन करू इच्छिता त्यांना? मला असं वाटते की ॲज अ डायरेक्टर किंवा ॲज अ ह्युमन बिईंग माणुसकीच्या नात्याने असं वाटतं की ते लोक पॅशनेट असले पाहिजे कुठलीही गोष्ट करण्यासाठी. पॅशन त्याच्यामध्ये असलं पाहिजे की बा मला मी हे करणार आणि मला हेच करायचं आहे. तेव्हापर्यंत ते मार्ग भेटणार नाही. किंवा कोणी सांगितलं अरे तू दिखने के लिए अच्छा आहे, तू चांगली डान्स करते, तू फार सुंदर दिसासाठी आहे, ते म्हणजे ॲज अ आर्टिस्ट म्हणजे दिसाय सुंदर किंवा बाकी गोष्टी येतात ते प्लस पॉईंट आहे. पण तुम्ही पॅशनेट असणं गरजेचं आहे ना, म्हणजे तुम्हाला इझी होतात. म्हणजे ॲक्टिंग हे पार्ट ऑफ लाईफ आहे. आपण जे बोलतो किंवा हे करत आहे हे बी पार्ट ऑफ लाईफ ॲक्टिंगच आहे. आणि अजून एक मेसेज तुम्ही द्या की कुठलंही तुमचं अचीवमेंट आहे ते सोपं आहे की तुम्हाला स्ट्रगल करावं? नाही, बिना स्ट्रगलचं काहीच भेटणार नाही. सोपं भेटणारी गोष्टी तिचा काळ फार कमी असतो आणि तुमचा जेवढा स्ट्रगल आणि तुमचा जे अनुभव पुढे येतो त्यामुळे ते लॉंग लाईफ चालते कुठलीही का गोष्ट असणं. और एकदम शिद्दत से करना चाहिए. येस, डेफिनेटली. थँक्यू सो मच सर, तुम्ही आपला इतका किमती वेळ आम्हाला दिला. धन्यवाद. आणि नक्कीच तुमचा येणारा जो पिक्चर आहे निबंध, बरोबर? येस. तो आम्ही बघू. मोठ्या पडद्यावर येणार आहे सर जी. पुढच्या महिन्यात, Yes. म्हणजे ऑगस्ट महिन्यात. ऑगस्ट महिन्यामध्ये बहुतेक ऑगस्ट किंवा सप्टेंबर असं जवळपास आहे ना, दिवाळीच्या जवळपास असेल. दिवाळीच्या जवळपास पण येऊ शकतो. ओके, मला खूप खूप शुभेच्छा. Thank you so तुमच्या much. येणाऱ्या सगळ्या प्रोजेक्टबद्दल खूप खूप धन्यवाद. थँक्यू सो मच.